नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मिशन कंबाईन पूर्व परीक्षा 2024 चालू घडामोडी हे आपलं पहिलं लेक्चर असेल चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये, जे की जानेवारी 2023 आणि आपलं फेब्रुवारी 2023 जे तुम्हाला टार्गेट सांगितलेलं आहे, तर त्याच्या संदर्भातील आपलं हे पहिलं लेक्चर असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 10 MCQs आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. ठीक आहे. तर व्यवस्थित तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुमची चालू घडामोडीची तयारी जी आहे ती प्रॉपर होणार नाही. आणि आपण जे MCQs जे घेणार आहे, ठीक आहे, तर हे जानेवारी 2023 या महिन्यातील सगळे तुम्हाला MCQs जे असतील ते तुम्हाला डे बाय डे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जातील. तर MCQs तुम्ही बघताना नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. एकही मार्क आपल्याला चालू घडामोडीमधला सोडायचा नाही आहे. चालू घडामोडी हा स्कोरिंग सब्जेक्ट असतो, पण आपल्या याच्याकडे इग्नोरन्स असल्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये फुल मार्क्स जे आहे ते मिळत नाहीत. आणि शेवटी एखादं इयरबुक आपण घेऊन बसतो, पण त्यामधून काही सगळेच तुम्हाला प्रश्न जे आहे ते सुटणार नाहीत. ठीक आहे. ॲटलिस्ट 15 क्वेश्चन असतात आपल्याला या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती, प्लस त्या विषयाशी निगडीत जर आपण पकडलं तर हे 18 ते 20 पर्यंत सुद्धा कधी कधी जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा खूप असा वेटेज सब्जेक्ट आहे. याच्याकडे आपलं इग्नोरन्स होतं, पण त्याच्यासाठीच आपण ही जी सिरीज आहे तुमच्यासाठी घेऊन येतोय. ठीक आहे. तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा. चालू घडामोडीचे मार्क्स ॲटलिस्ट आपल्याला पैकीच्या पैकी घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, पण तिथंपर्यंत नाही जमलं तर ॲटलिस्ट 10+ तरी स्कोर आपला व्हायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण हे व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी आता घेऊन येणार आहे. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न असा आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश नुकतेच केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेत सामील झाले? पश्चिम बंगाल, तेलंगणा, तामिळनाडू की गोवा? तर यापैकी कुठलं राज्य जे आहे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेमध्ये सामील झालेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे तेलंगणा. तर तेलंगणा जे राज्य आहे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत जे आहे ते केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेमध्ये सामील झालेला आहे. आता हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे, तर तुम्ही याला जॉग्राफीशी रिलेटेड म्हणजे भूगोलाशी रिलेटेड सुद्धा कन्सिडर करू शकता, प्लस इकॉनॉमिक्समधल्या ज्या काही योजना आहेत त्याच्याशी सुद्धा तुम्ही याला रिलेट करू शकता. ठीक आहे. म्हणजे भूगोल, कृषी प्लस इकॉनॉमिक्सशी रिलेटेड प्रश्न आहे, याला तुम्ही रिलेट करू शकता. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत कुठलं राज्य जे आहे ते केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेमध्ये नुकतं सामील झालं, तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा. तर तेलंगणा सरकारनं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. नंतर या राज्यातील 54.44 लाख NFSA कार्डधारकांना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा धारक जे कार्डधारक आहेत त्यांना दरमहा 5 किलो तांदूळ पुरवठा करण्याचं केंद्रीय योजनेचं उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि तेलंगणा राज्य सरकारने स्वखर्चानं अतिरिक्त 35.52 लाख कार्डधारकांपर्यंत ही योजना जी आहे ती विस्तारित करणार आहे, ते स्वखर्चाने. ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड तुम्ही एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला कळालं की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत तेलंगणा जे ते केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेमध्ये सामील झालेलं आहे, पण ते किती कार्डधारकांना दरमहा 5 किलो तांदूळ वाटप करणार आहे? 54.44 लाख. हा एक मुद्दा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि किती किलो तांदूळ मिळणार आहे? ते महिन्याला दरमहा 5 किलो. आणि तेलंगणा राज्य सरकार जे आहे ते स्वखर्चानं पुन्हा 35.52 लाख कार्डधारकापर्यंत ही जी योजना आहे ती विस्तारित करणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहीत असू देत. पुढचा प्रश्न बघा, IFFHS द्वारे 2022 साठी कोणत्या फुटबॉलपटूला जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलेलं आहे? कायलियन एम्बाप्पे, नेमार, लिओनेल मेसी की क्रिस्टियानो रोनाल्डो? तर याचं करेक्ट आन्सर आहे लिओनेल मेसी. याला IFFHS द्वारे 2022 साठी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. आता हा क्रीडाशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे. तुम्हाला एक कॅटेगरी माहीत असली पाहिजेत करंट अफेअरच्या. जे विज्ञान तंत्रज्ञान असेल त्याच्याशी रिलेटेड एक असतं, पॉलिटिक्सशी रिलेटेड तुम्हाला एखादा प्रश्न पडतो, जॉग्राफीशी रिलेटेड एखादा प्रश्न पडतो, जे सांस्कृतिक घडामोडी असतात त्याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न पडतो, संरक्षण विषयक घडामोडी असतात त्याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न पडतो, ज्या योजना असेल त्याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न पडतो. ठीक आहे. तर आपण प्रत्येक ह्याच्यातले थोडे थोडे आपण जे मुद्दे आहेत त्या महिन्यातले क्लिअर करत जाणार, त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्ही ऐका. तर IFFHS द्वारे 2022 साठी लिओनेल मेसीला जो आहे तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलेला आहे. तर PSG म्हणजे पॅरिस सेंट जर्मन सुपरस्टार लिओनेल मेसीला आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघानं म्हणजेच IFFHS याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघ. ठीक आहे. नंतर 2022 साठी हा जागतिक सर्वोत्तम खेळाडू म्हणून याला गौरवण्यात आलेला आहे. क्लब आणि देशासाठी 51 अधिकृत खेळांमध्ये मेसीने 35 गोल केलेले आहेत आणि 30 गोल करण्यासाठी त्यांनी सहाय्य केलेलं आहे.
आणि मेस्सीला IFFHS वर्ल्डचा सर्वोत्कृष्ट गोल स्कोरर 2022 पुरस्काराचा विजेता देखील घोषित करण्यात आलेला आहे. बघा, म्हणजे याच्यामध्ये दोन प्रश्न आपले क्लिअर होतात. एक म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला गौरवण्यात आलं 2022 साठी, आणि प्लस त्याला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय गोल स्कोरर 2022 पुरस्काराचा विजेता देखील त्याला घोषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये माहित असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, हा झाला प्रश्न. नंतर अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी हे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सुद्धा निवडले गेलेले आहे. त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवा. हे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक आहेत. ठीक आहे, लिओनेल स्कालोनी यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सुद्धा या IFFHS या संघाकडून जे आहे ते गौरवण्यात आलेलं आहे. तर हे झालं लिओनेल मेस्सीच्या संदर्भामधला प्रश्न. पुढील प्रश्न बघा, नुकतेच सुरू झालेल्या आमंत्रण पोर्टलचा उद्देश काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर बघा. तर याचं करेक्ट आन्सर आहे निमंत्रण व्यवस्थापन. तर नुकतेच सुरू झालेल्या आमंत्रण पोर्टलचा उद्देश आहे निमंत्रण व्यवस्थापन, हे तुम्हाला माहित असू दे. तर सरकारच्या गव्हर्नन्स उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑनलाईन निमंत्रण व्यवस्थापन पोर्टल जे आहे ते सुरू करण्यात आलं. आमंत्रण पोर्टलचा वापर हे मान्यवर किंवा अतिथींना निमंत्रण देण्यासाठी आणि प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना पाहण्यासाठी सामान्य जनतेला तिकिटांची ऑनलाईन विक्री करण्यासाठी केला जाऊ शकतो. तर हे आमंत्रण पोर्टलचा उद्देश काय? निमंत्रण देणं. कोणाला? जे कोणी मान्यवर अतिथी असतील विदेशातील त्यांना निमंत्रण देणं, किंवा प्रजासत्ताकाच्या दिन जे परेड असते, स्वातंत्र्य दिन असतो, याला सामान्य जनतेला तिकिटांची ऑनलाईन विक्री करण्यासाठी हे आमंत्रण पोर्टल जे आहे ते सरकारनं बनवलेलं आहे. म्हणजे जे काही विविध पोर्टल बनवलेले असतील ते सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कशा संदर्भामध्ये ते पोर्टल जे आहे ते बनवले गेलेलं आहे. ठीक आहे, तर हे आमंत्रण पोर्टल लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, फ्युचर फॉर ऑफ वर्क इंडस्ट्री 2.0 इनोव्हेशन आणि 21व्या शतकातील कौशल्य ही कोणत्या शिखर परिषदेची थीम आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 Y20 जे आहे या शिखर परिषदेची थीम आहे फ्युचर ऑफ वर्क इंडस्ट्री 4.0 इनोव्हेशन आणि 21व्या शतकातील कौशल्य. तर याच्याबद्दल माहिती बघूया. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी Y20 शिखर परिषदेच्या थीम, लोगो आणि वेबसाईटचं Y20 समिटच्या इव्हेंटमध्ये लॉन्च केलं. Y20 इंडियाच्या थीम्स बघा, आता इतक्याच नाही थीम्स, याच्यामध्ये भरपूर थीम्स आहेत. फ्युचर ऑफ वर्क इंडस्ट्री 4.0 हे आपण बघितलं. इनोव्हेशन आणि 21व्या शतकातील कौशल्य हे सुद्धा बघितलं. आता बघा, हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे, शाश्वततेला जीवनाचा मार्ग बनवणे, ही सुद्धा एक थीम आहे Y20ची. तुम्हाला प्रश्न विचारतील खालीलपैकी कुठल्या Y20च्या थीम्स आहेत किंवा थीम्स नाहीत? कुठल्याही 4 टाकतील, एक वेगळी असेल ती तुम्हाला ओळखायला लावतील. चौथी आहे शांतता निर्माण करणे आणि सलोखा निर्माण करणे, युद्ध नसलेल्या युगाची सुरुवात करणं. नंतर सामायिक भविष्य, लोकशाही आणि शासन, आणि आरोग्य, कल्याण आणि क्रीडा, तरुणांसाठी अजेंडा, ह्या Y20 इंडियाच्या थीम्स आहेत. ओके, तर याचं कुणी या थीम्स आणि लोगो किंवा वेबसाईटचं अनावरण केलं? केंद्रीय व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर. तर हे सुद्धा तुम्हाला गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, कोणते भारतीय शहर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023चं यजमान शहर आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 अहमदाबाद जे आहे हे या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023चं यजमान शहर आहे. तर अहमदाबाद गुजरात येथे नुकताच आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 सुरू झाला. साबरमती रिव्हरफ्रंट येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. आता कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं? राज्यपाल जे गुजरातचे आहेत आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023चं उद्घाटन करण्यात आलं. कुठं? साबरमती रिव्हरफ्रंट या ठिकाणी. नंतर एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या G20 थीमवर गुजरात टुरिझमनं हा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव जो आहे तो आयोजित केलेला आहे. नंतर सुरत, वडोदरा, राजकोट, द्वारका, सोमनाथ, धोरडो आणि केवडिया येथेही आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. म्हणजे कुठं? गुजरात राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. मेन ठिकाण लक्षात ठेवा अहमदाबाद, आणि गुजरातमधील जी काही इतर राज्य जी शहरं आहेत सुरत, वडोदरा, राजकोट, द्वारका, सोमनाथ, धोरडो, केवडिया या ठिकाणी या पतंग महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. बरे कुठल्या थीमवरती? जे G20 परिषद झाली त्याची थीम एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या थीमवरती, म्हणजे G20च्या थीमवरती गुजरात टुरिझमनं हा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव जो आहे तो साजरा केला गेला. कुठं? साबरमती रिव्हरफ्रंट या ठिकाणी. कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं? राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा जर राज्य विचारलं तर गुजरात आणि शहर विचारलं तर अहमदाबाद, या गोष्टी तुम्हाला माहित असू देत. पुढील प्रश्न बघा, कोणत्या राज्याने जगा मिशनसाठी UN हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड्स 2023 जिंकले? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिशा. म्हणजे ओडिशा या राज्यांनी जगा मिशनसाठी UN हॅबिटॅट वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 जिंकलेला आहे. आता हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड हा प्रश्न आहे, तर कसा प्रश्न आहे बघूया. तर ओडिशाने जगा मिशन उपक्रमासाठी
UN हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड्स 2023 जिंकलेला आहे. जगा मिशन हा जगातील सर्वात मोठा जमीन शीर्षक आणि झोपडपट्टी अपग्रेडिंग कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश काय, झोपडपट्टीत राहणाऱ्यांचं जीवन सक्षम करणं. ठीक आहे, असा याचा उद्देश आहे. ओडिशा राज्यातील सर्व 2919 झोपडपट्ट्यांचं अपग्रेडेशन करण्यासाठी जगा मिशन जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे. आणि उपक्रमाच्या गेल्या 5 वर्षामध्ये 1,75,000 कुटुंबांना जमिनीच्या मुदतीची सुरक्षा सुद्धा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही याला जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंटशी रिलेटेड याला करू शकता. ठीक आहे, झोपडपट्टी अपग्रेडिंग करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. जगातील सर्वात मोठा जमीन शीर्षक असणाराचा कार्यक्रम आहे. जमीन शीर्षक म्हणजे काय की त्यांना जमिनीच्या मुदतीची सुरक्षा प्रदान करणं. तर उपक्रम हा जो जगा उपक्रम आहे हा ओडिशा राज्यामध्ये राबवला गेलेला आहे. एकूण तिथल्या 2919 झोपडपट्ट्यांचं अपग्रेडेशन करण्यासाठी जगा मिशन जे आहे ते ओडिशा राज्यानं हातामध्ये घेतलेलं आहे. आणि उपक्रमाच्या गेल्या 5 वर्षामध्ये 1,75,000 कुटुंबांना जमिनीच्या मुदतीची सुरक्षा सुद्धा या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळेच ह्या ओडिशाच्या जो जगा मिशन आहे उपक्रमाला UN हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 हा जो पुरस्कार आहे हा मिळालेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, कोणत्या संस्थेने सार्वभौम हरित रोखे जारी करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे RBIनं सार्वभौम हरित रोखे जारी करण्याची घोषणा केलेली आहे. आता इकॉनॉमिक्सशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर रिझर्व्ह बँकेने सार्वभौम हरित रोखे जारी करण्यासाठी सूचक दिनदर्शिका जाहीर केलेली आहे. त्यानुसार प्रत्येकी 8,000 कोटी रुपयांसाठी 2 लिलाव केले जाणार आहेत. बघा, आता हा आकडा सुद्धा लक्षात ठेवा, 8,000 कोटी. ठीक आहे, सार्वभौम हरित रोखे किती रुपयांचे? 8,000 कोटी रुपयांचे. तर अधिसूचित रकमेपैकी 5% जी रक्कम आहे ही किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 5 वर्ष किंवा 10 वर्षांच्या पर्यायासह राखीव असणार आहे. कुणाला? किरकोळ गुंतवणूकदारांना 5% रक्कम जी आहे ही 5 वर्ष किंवा 10 वर्षाच्या पर्यायासह राखीव असणार आहे. आणि कार्बनची तीव्रता कमी करण्यात आणि हरिभूत पायाभूत सुविधांसाठी संसाधने एकत्रित करण्यात मदत करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये या रकमेचा जो आहे तो वापर करण्यात येणार आहे. म्हणजे जिओ प्लस एन्व्हायरमेंट प्लस इको हा तिन्ही विषयांचा संदर्भ जो आहे तुम्हाला इथे याच्यामध्ये येऊन जातोय. ठीक आहे, जिओ, एन्व्हायरमेंट आणि इको लक्षात ठेवायचं, म्हणजे इकॉनॉमिक्स. ठीक आहे, तर रिझर्व्ह बँकेने सार्वभौम हरित रोखे जे आहे ते जारी केले. 8,000 कोटी रुपयांची रक्कम, यातली 5% रक्कम जे ते किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 5 वर्षासाठी किंवा 10 वर्षाच्या पर्यायासह आणि कार्बनची तीव्रता कमी करण्यासाठी आणि हरित पायाभूत सुविधांसाठी संसाधने एकत्रित करण्यासाठी मदत जे कोणी मदत करणारे सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प त्यांच्यासाठी या 8,000 कोटीचा रकमेचा जो आहे तो वापर केला जाणार आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर कुठल्या संस्थेने सार्वभौम हरित रोखे जारी करण्याची घोषणा केलेली आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढील प्रश्न बघा, कोणते भारतीय राज्य पर्पल फेस्टचे यजमान शहर आहे जो दिव्यांग व्यक्तींसाठीचा पहिला समावेशी उत्सव आहे? ठीक आहे, म्हणजे यजमानपद कुठलं भारतीय राज्य जे आहे ते पर्पल फेस्टचं भूषवणार आहे, जे की दिव्यांग व्यक्तींसाठीचा पहिला समावेशी उत्सव आहे. म्हणजे सांस्कृतिक घडामोडीशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे गोवा. तर गोवा हे भारतीय राज्य पर्पल फेस्टचं यजमानपद जे आहे ते भूषवित आहे, जे की दिव्यांग व्यक्तींसाठीचा पहिला समावेशी उत्सव आहे पर्पल फेस्ट. तर गोव्याने पर्पल फेस्टचं आयोजन केलेलं होतं. हा दिव्यांग व्यक्तींसाठीचा पहिला समावेशी उत्सव होता, लक्षात ठेवा. नंतर याने PWDS म्हणजे जे काही दिव्यांग व्यक्ती असतील त्यांचं जीवन आणि उपलब्धी साजरी केली आणि समाजात अशा व्यक्तींच्या समावेशाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केलं. समाज कल्याण संचालनालय PWD गोवा, गोवा पर्यटन विकास महामंडळ, माहिती आणि प्रसिद्धी विभाग गोवा आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्यातर्फे पंजिम येथे पर्पल फेस्टचं आयोजन करण्यात आलं. बरं, हे कुठं करण्यात आलं होतं? तर गोव्यातील पंजिम या शहरामध्ये या पर्पल फेस्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर मेन म्हणजे पर्पल फेस्टचा उद्दिष्ट तुम्हाला माहित असलं पाहिजे. जो हा प्रोग्राम राबवला तर कशासाठी राबवला? तर दिव्यांग व्यक्तींसाठीच्या पहिला समावेशी उत्सव साजरा करण्यासाठी हा पर्पल फेस्टचं आयोजन जे आहे ते गोव्यामध्ये करण्यात आलेलं होतं. अशा व्यक्तींच्या समावेशाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करण्यासाठी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बरं, कुठल्या शहरामध्ये? पंजिम या शहरामध्ये. बरं, कोणाकडून? समाज कल्याण संचालनालय PWD गोवा, गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि माहिती आणि प्रसिद्धी विभाग गोवा. बरं, अशा प्रकारचा हा दिव्यांग व्यक्तीसाठीचा पहिला समावेशी उत्सव होता पर्पल फेस्ट, जो की गोव्यामध्ये साजरा करण्यात आलेला होता. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघा, दीपोर बिल हे कोणत्या राज्यातील एकमेव रामसर स्थळ आहे? तुम्हाला रामसर स्थळ विचारलंय, हे दीपोर बिल नावाचं. हे कुठल्या राज्यामधलं एकमेव रामसर स्थळ आहे? तर याचं उत्तर आहे आसाम. आसाम राज्यातील दीपोर बिल हे एकमेव रामसर स्थळ आहे. तर हे चर्चेमध्ये होतं. तर का चर्चेमध्ये होतं? तर आसाममधील एकमेव रामसर स्थळ असलेल्या दीपोर बिलमध्ये नुकत्याच झालेल्या पक्षी गणनेदरम्यान 97 विविध प्रजातींचे 26,000 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद झालेली आहे.
2021 मध्ये या साईटवर 66 प्रजातींचे 10,289 पक्षी नोंदवले गेले. विकास प्रकल्पां शहरी कचऱ्यामुळे हे स्थळ जे आहे ते त्रस्त झालेलं आहे आणि कार्यक्रमादरम्यान स्पॉट बर्ड फोटोग्राफी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती आणि आशियाई वॉटरफॉल काउंट दरम्यान पक्षी गणना सरावांची पुनरावृत्ती सुद्धा होणार आहे. ठीक आहे, तर एक फक्त लक्षामध्ये ठेवा की दीपोरबिल हे कुठल्या राज्यातील एकमेव रामसर स्थळ आहे, तर ते आहे आसाम मधलं. तर चर्चेमध्ये का होतं, कारण या रामसर स्थळावरती जी पक्षी गणना झालेली होती त्याच्यामध्ये 97 विविध प्रजातींचे 26,000 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद झालेली होती. 2021 मध्ये या साईटवरती 66 प्रजातींचे 10,289 पक्षी जे होते ते नोंदवले गेलेले होते. म्हणजे 2022 मध्ये 97 प्रजाती, 2021 मध्ये 66 प्रजाती, 10,289 पक्षी, म्हणजे संख्या वाढते तिथलं. मात्र विकास प्रकल्पां शहरी कचरा सुद्धा तिथे जास्त प्रमाणात होतोय, त्याच्यामुळे रामसर स्थळ जे आहे ते त्रस्त होतं. आणि पक्षी गणने दरम्यान स्पॉट बर्ड फोटोग्राफी स्पर्धा, आशियाई वॉटरफॉल काउंट दरम्यान पक्षी गणना सरावांची पुनरावृत्ती या कार्यक्रमादरम्यान जी होती ती राबवली गेली होती. तर तुम्हाला माहित असू दे, दीपोरबिल हे रामसर स्थळ कुठल्या राज्यामधलं आहे, आसाम राज्यामधलं आहे, जे की एक रामसर स्थळ आहे. पुढील प्रश्न बघा, स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले कुमारकोम आणि बेपोर कोणत्या राज्यात आहेत? ही जी ठिकाण आहेत कुमारकोम आणि बेपोर जे आहेत हे कुठल्या राज्यामधले आहेत जे की स्वदेश दर्शन 2.0 योजनेसाठी निवडण्यात आलेले आहेत? तर ते जे आहेत ते केरळ राज्यामधले आहेत. तर केरळमधील कोट्टायममधील कुमारकोम आणि कोझिकोडमधील बेपोरची स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत विकासासाठी निवड करण्यात आलेली आहे. बघा, केरळमधील कोट्टायम जिल्हा आहे तिथली कुमारकोम आणि कोझिकोड ही जी कोझिकोडमधील बेपोर, कोट्टायममधील कुमारकोम आणि कोझिकोडमधील बेपोर या शहरांची स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत विकासासाठी निवड करण्यात आलेली आहे. पर्यटन मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निवडलेल्या 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 34 इतर स्थळांपैकी ही 2 ठिकाणं आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. पर्यटन मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत म्हणजे स्वदेश दर्शन 2.0 ही कोणती मंत्रालय राबवतं? पर्यटन मंत्रालय राबवतं. तर या मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निवडलेल्या 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 34 इतर स्थळांपैकी ही 2 ठिकाणं आहेत. कुठली? कुमारकोम आणि बेपोर. केरळमध्ये स्वदेश दर्शन योजना 1.0 चा भाग म्हणून इको सर्किट, आध्यात्मिक सर्किट, ग्रामीण सर्किट अंतर्गत घोषित केलेली अनेक ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात केरळमध्ये. ठीक आहे, तर हे 2.0 साठी रिलेटेड तुम्हाला प्रश्न आहे. तर तुम्हाला माहिती असू दे की स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले कुमारकोम आणि बेपोर कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर ते आहेत केरळ राज्यामध्ये. ठीक आहे, आता हे झाले 10 प्रश्न. आता त्यांचा रिकॅप आपण एकदा बघून घेऊया की तुम्हाला कुठले प्रश्न सांगितलेले होते. तर बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश नुकतेच केंद्राच्या मोफत तांदूळ योजनेमध्ये सामील झाले? उत्तर आहे तेलंगणा. IFFHS द्वारे 2022 साठी कोणत्या फुटबॉलपटूला जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू म्हणून गौरवण्यात आलेले आहे? लिओनेल मेस्सी. नुकतेच सुरू झालेल्या आमंत्रण पोर्टलचा उद्देश काय आहे? निमंत्रण व्यवस्थापन. फ्युचर ऑफ वर्क इंडस्ट्री 4.0 इनोव्हेशन आणि 21व्या शतकातील कौशल्य कोणत्या शिखर परिषदेची टीम आहे? Y20. कोणते भारतीय शहर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2023 चे यजमान शहर आहे? उत्तर आहे अहमदाबाद. कोणत्या राज्याने जगा मिशनसाठी UN हॅबिटॅट्स वर्ल्ड हॅबिटॅट अवॉर्ड 2023 जिंकलं? उत्तर आहे ओडिशा. कोणत्या संस्थेने सार्वभौम हरित रोखे जारी करण्याची घोषणा केली? उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोणते भारतीय राज्य पर्पल फेजचे यजमान आहे जो दिव्यांग व्यक्तीसाठीचा पहिला समावेशी उत्सव आहे? उत्तर आहे गोवा. दीपोरबिल हे कोणत्या राज्यातील एकमेव रामसर स्थळ आहे? उत्तर आहे आसाम. आणि स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले कुमारकोम आणि बेपोर हे कोणत्या राज्यामध्ये आहेत? उत्तर आहे केरळ. ठीक आहे, तर अशा प्रकारचा आपल्याला रिकॅप जो आहे तो पण स्टॅटिक फॉर्मॅटमध्ये करंट अफेअर्सचा बघितलेला आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा, सांगितलेले मुद्दे तुम्ही नोट डाऊन करत चला तुमच्या नोटबुकमध्ये, म्हणजे तुमची त्या महिन्यातील करंट अफेअर्सची उजळणी जी आहे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या चॅनलवरती करून आपण घेऊया. ठीक आहे, अभ्यास करून नक्कीच तुम्ही एखादी पोस्ट काढून दाखवा. तुमच्यातलं सामर्थ्य जे आहे ते इतरांना ब्लेम करण्यात घालवू नका. तुमचं सामर्थ्य जे आहे ते सगळं सर्वस्व तुम्ही अभ्यासामध्ये लावा. एखादी पोस्ट काढा 2024 मध्ये आणि तुमचं सामर्थ्य सगळ्या जगाला दाखवून द्या. तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.